नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थाने ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या तारखेपासून जमा होणार। या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्याच टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आणि यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, अनेक साऱ्या बातम्यांमध्ये तुम्ही असं देखील पाहिलं असेल की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येतंय, परंतु जर का तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारचा मोठा निर्णय आणि आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अनेक साऱ्या बातम्यांमध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतंय की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तसं नाहीये। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या तारखेपासून जमा होणार। आता नेमकी कोणती तारीख आहे, त्या तारीख नेमकी कोणती आहे, कोणत्या तारखेला पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार, त्यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नेमकी कशी रक्कम या ठिकाणी जमा होणार हे देखील आता तुम्हाला सविस्तरपणे अहवाल पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून शेतकरी बांधवांनो कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम या ठिकाणी पोहोचवेल। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत, तुमच्या शेतकरी नातेवाईकांपर्यंत जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। कारण की शेतकरी बांधवांनो, आपण कोणत्याही म्हणजेच की अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवणार नाहीयेत, डायरेक्ट अधिकृत या ठिकाणी सरकारची माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या, त्यामध्ये तुम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं, हे काम करा, हे करा, ते करा, परंतु कुणी अधिकृत तारीख सांगत नाहीये, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असं सांगत नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने आता तारीख सुद्धा जाहीर केली आहे, त्यासोबत या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे। त्यामुळे आता फक्त तुम्ही थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी, अधिकृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। 2 हप्ते एकत्र येणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या। पहिला म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार तर ते थोडक्यात समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे की PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे। PM किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी बांधवांनो तुम्हाला 6000 रुपये दिले जातात। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी 6000 रुपये देण्याची घोषणा झालेली आहे आणि दिले सुद्धा जातात। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी रखडला होता आणि आता याच कारणामुळे शेतकरी बांधव म्हणजेच की असं म्हणजेच की प्रतीक्षामध्ये लागले होते, नेमकी नमोचा हप्ता केव्हा जमा होणार, नमोचा जार केव्हा निघणार, नमोची तारीख केव्हा जाहीर होणार। तर आता ही प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो संपली आहे आणि आता नमोची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा होतात, PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा होतात म्हणजेच की झालेले आहेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का, त्यासोबत PM किसान योजनेच्या मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का? जर का जमा झाले असतील तर तुम्ही सुद्धा पात्र असणार आहेत, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत।
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि कोणती कामे अपूर्ण ठेवल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे आपण जाणून घेऊया. त्यानंतर लगेच आपण पाहणार आहोत की शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तारीख तर आपण पुढे पाहणार आहोत, जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की या 17 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत. आता शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका. आपण अधिकृत माहिती या ठिकाणी जाणून घेत आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण हे जाणून घेऊया की नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे पूर्ण असल्यानंतरच तुम्ही पात्र असणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो पहा, फार्मी व्हेरिफिकेशन म्हणजेच की फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही फार्मर आयडी काढलेलं असेल, फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्ही पात्र ठरवण्यामध्ये येणार आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई-केवायसी जर का अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं ई-केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 3 वरती शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम आधार बँक म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा फोन नंबर लिंक करायचा आहे. जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती 17 जिल्हे आहेत ते जाणून घेऊया. जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती खऱ्या अर्थानं जमा होणार आहे. त्यामुळे 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे एकदा नक्की चेक करा आणि त्यानंतर लगेच आपण तारीख सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो आहे हिंगोली. हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षामध्ये असाल नमोच्या 9व्या हप्त्याची, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांनो संपली आहे. तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गोंदिया. गडचिरोली गोंदिया मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, गडचिरोली गोंदिया मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड. छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षामध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर अकोला या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई. जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद, पुणे मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. आता कोणत्या तारखेला रक्कम जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो नीट लक्ष देऊन ऐका. तर पहा, आता 15 ऑगस्टला तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आणि जमा सुद्धा होणार आहे असं सांगण्यामध्ये येतं. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.